नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता व्हिडिओला सुरुवात केली. तर थोडेसे 4 दिवस जेव्हा गावी होते तेव्हा पण काढलेले इथं, ते पण मी थोडेसे याच्याबरोबर टाकणार आहे. तर पहा आता. तर एवढा दिवस व्हिडिओ पण येत नव्हते, तर त्याचं कारण पण खूप दुःखदायक आहे. त्याच्यामुळं मग व्हिडिओ काय मी काढले नाही. तर आता जवळजवळ 18-19 दिवस झाले आमच्या सासऱ्यांना जाऊन. तर मग आम्ही गावीच होतो 1 महिना, त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी काढले नाहीत. पण 10वा वगैरे 13वा झाल्याच्यानंतर मी थोडंसं शूट केलं होतं. तर खूप म्हणजे वाटत नव्हतं करावं म्हणून, पण थोडंसं म्हणलं चला तुम्हाला पण थोडंसं सांगायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे. त्याच्यामुळं मग मी थोडंसं गावी असताना शूट करून घेतलं होतं. ते पण याच्यामध्ये थोडंसं मी आता ॲड करणार आहे. आणि आज आहे एकादशी, तर एकादशीच्या खूप सगळ्यांना शुभेच्छा. तर म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत पण बोलूया आणि शेअर करूया. तर सासरा आमचे कशाने वारले, त्यांना आजार होता, त्याच्यामुळे मग ते जवळजवळ 10-15 दिवस एका जाग्यावरच होते. असं उठायला बसायला पण त्रास होत होता आणि जे काय खाणं पण जात नव्हतं. तर 8-10 दिवस फक्त ते नारळ पाणी ज्यूस असं लिक्विडच्या ह्याच्यावरच राहिले आणि जवळजवळ 10-12 दिवस त्यांना असा त्रास चालूच होता. पायाचे आग व्हायचे, याच्या आधी व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. तर पायाची आग व्हायची जास्त आणि उन्हाळा असल्यामुळं अजूनच त्रास व्हायचा. तर मग असं 10-12 दिवस म्हणजे त्यांचं चालूच होतं. खाणं पिणं बंद झालं होतं आणि अजिबात असं चपाती वगैरे भात असं काहीच खाता येत नव्हतं. पूर्ण ते कॅन्सरचा आजार असल्यामुळं तोंडालाच होतं ना, मग ते पूर्ण नरड्यापर्यंत असं त्यांनी येडा घालत गेलं होतं. तर मग घास वगैरे गिळायला त्यांना त्रास व्हायचा, मग ते खाणंच बंद केलं. त्याच्यानंतर 10-12 दिवस असंच नारळ पाणी ज्यूस, पुढं आंब्याचं ज्यूस असं करत करत त्यांनी 10-12 दिवस कसे तरी काढले. पण आता त्यांना जाऊन जवळजवळ आता 20 दिवस होत आले. तर 13वा झाला, 10वा झाला आणि मग 10-15 दिवस आम्ही तिकडंच राहिलो होतो आणि नंतर मग आता मुंबईला आलेलो आहे. तर तसं म्हणलं आता व्हिडिओला थोडीशी सुरुवात करावं. तर आज एकादशीचं सगळ्यांना खूप परत शुभेच्छा. आणि घरातली आता साफसफाई, कारण ते सुतक वगैरे असतं ना, मग ते घरातलं पूर्ण भांडे कपडे करायला लागतात. गावचं पण सगळं आवरून ठेवलं आहे आणि आता इकडचं पण करायला सुरुवात केलेली आहे. काल काय कपडे धुतले, तर आज भांडे घासणारे मांडण्याचे वगैरे सगळा पसारा काढून थोडा थोडा का होईना ते साफ करून ठेवायला लागतो. ते आपल्या घरातल्यालाच चांगलं नसतं, त्याच्यामुळं मग ती साफसफाई करायला लागते. तर मग आता माझं तेच काम चालू आहे. आलेलं आम्हाला 2 दिवस झाले मुंबईला आलेलं आणि आता म्हणलं चला सुरुवात करूया थोडी थोडी साफसफाईला. त्याच्यानंतर आता देव वगैरे सगळं मी चांगलं घासून घेणार आहे आणि घरातले कपडे वगैरे पण थोडे थोडे मशीनला लावते. काय मोठाले हाताने धुते, काय मशीनला, असं चालू आहे. तर गरमी किती होती, मला पूर्ण घाम गळत आहे. एवढी मुंबईला गरमी, गावाला कसं बरं होतं, हवा वगैरे चांगली लागायची. पण इथं आल्यापासून पूर्ण घामच चाललेला आहे. दिसतच असेल पूर्ण घाम येतो, एवढं गरम होतं आहे आणि उष्णता जास्त आहे ना, त्याच्यामुळं आता मे महिन्यामध्ये कसं जेव्हा आता जूनमध्ये पाऊस पडेल तेव्हा थोडंसं थंडावा होईल. नाही तर मग गरमीच एवढंपर्यंत 10-15 दिवस अजून राहील. तर चला मग या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि कमेंटसुद्धा करत जा, लाईक करत जा. चला, तर आता इथं खिचडी करायचं काम चालू आहे माझं. आज एकादश असल्यामुळं मग बाकीचं काय नाही केलं, फक्त खिचडीच करणार आहे. तर चालू आहे आता, झालेलीच आली, आवरत आली खिचडी. अजून फराळ करायचं आहे, साफसफाईचे भांडे घासायचे. तर काय कपडे मशीनला लावले, तर तिकडं मशीन चालू आहे, त्याच्यामध्ये शेंगा शिजायला टाकल्या. तर ह्या शेंगा आहे ना, आहे तुम्हाला टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर त्यांनी दिल्या होत्या. तर गावी होतो ना, तेव्हा आम्ही गावाला गेलो. तर त्यांच्या इथून यांच्या मित्राच्या तिथून आणलेल्या आहेत. आता त्यांनी आम्हाला एक गम्याला बरवल्या शेंगा दिल्या. तर मग आता हे उकडायला ठेवल्यात मी, बाकीच्या काय भाजून खाता येतील आणि हे उकडून म्हणलं मिठाच्या ह्याच्यामध्ये. तर शेंगा इकडे स्वयंपाक पण करून ठेवला आहे सगळ्यांना, घरातल्यांना. आणि हे शेंगा उकडल्या तर इकडे फराळीचं झाले. तर अशी सुरुवात आहे कामाची, एक 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 एक. आता खूप पसारा घरामध्ये झालेला आहे, पण आता
आवरायला लागेल. 1 महिना गावी असल्यामुळं काय झालं, घरात पूर्ण कपडे पोरांचे. त्याच्यानंतर ते पण आले होते, पण आधी मी महिनाभर 15 दिवस गावी गेलते ना, त्याच्यामुळं ते इथं होते पोरं सगळे माझे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कपडे वगैरे त्यांनी पारोशे तसेच ठेवले होते. तर आता ते पण मग धुवून घेतले. तर अजून मोठाले कपडे बाकी आहेत धुवायचे, भांडे घासायचे. तर खिचडी आता पूर्ण तयार झालेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता उद्या दसक्रिया आहे, त्याच्यामुळं इथं केळीचे कॅरेट वगैरे आणून ठेवलेले आहेत. तर इकडं गाडी पण लावलेली आहे. आमचा स्वयंपाक पण चालला आहे. आज 9वा दिवस आहे आणि उद्या दसक्रिया आहे, त्याच्यामुळं सगळं तयारी केलेली आहे. सामान वगैरे सगळं आणलेलं आहे, कारण दसक्रिया म्हटल्याच्यानंतर सगळ्या विधी करायला लागतात. तर त्याला साहित्य सगळं लागतं, म्हणजे काय काय सांगितलं होतं ते सगळं साहित्य आणलेलं आहे. तर आता इथं जवळजवळ 5 वाजत आले तर, आणि आज आम्हाला बनवायचे होते धिरडे. तर असं म्हणतात की जे पाणी पाजतं, आता मिस्टरांनी आमच्या सासऱ्यांना पाणी पाजलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांना रोज एक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, त्याच्यानंतर वेगवेगळं खायला असं करायला लागतं. तर मग आमचं आता इथं चालू होतं. तर आज बनवायचे होते त्यांच्यासाठी धिरडे. तर धिरडे कशाचे बनवायचे, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ, जिरे, लसूण वाटून टाकायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकायचं. तर आता तेच आम्ही धिरडे बनवायचं चालू आहे. तव्यावर पातळ पीठ करून घ्यायचं. आणि इथं आमचे ते बारकी नणंद आहे, ते पण बनवतात आधी, त्याच्यानंतर मी पण बनवणार आहे. तर हे धिरडे आम्ही याच्या आधी पण बनवले होते, गावी आल्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये बनवतात. आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात खायला. पण आता आमच्याकडे रस वगैरे काय आम्ही करत नाहीत आता, कारण हे पानाड्याला खाण्यासाठी करणार आहोत. तर मग आमच्यासाठी पण थोडेसे जास्त बनवले. तर पीठ वगैरे चांगलं मिक्स करून घ्यायचं, हाताने पेटवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, जिरे, लसूण हे पण टाकून घ्यायचं, म्हणजे चवीला एकदम छान लागतात. तर हे गरम गरम धिरडे असेही खाल्ले ना तरी खूप भारी लागतात. तर आता आमचं इकडं खाली चुलीवरच चालू होतं स्वयंपाक करायचं, कारण आता खूप माणसं होते ना, त्याच्यामुळं मग गॅसवर भाकरी वगैरे करायला जास्त करायला लागायच्या ना. तर मग फक्त भाजी वगैरे गॅसवर करायचो आम्ही, आणि खाली इकडं पाणी तापवायची चूल आहे. तर त्या चुलीवर सकाळचं सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की मग भाकरी करून घ्यायच्या आणि भाजी घरातच करायची गॅसवर. तर आता मग धिरडे पण आम्ही चुलीवरच 5 वाजता लवकरच लागलो. तर किती छान उलटलेलं आहे. तर आमची बारकी नणंद करतात, त्यांच्यानंतर मी पण केले थोडेसे, आणि आम्ही बारीबारीने थोडे थोडे केले, कारण याला खूप वेळ लागतो भाजायला. तर इथं चुलीवर कसं छान होतात, चवीला पण चांगले लागतात. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. तर दहावा वगैरे झाला दुसऱ्या दिवशी, आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे 10वा 13वा झाल्याच्यानंतर जे काय आपले घरातली कामं असतात किंवा शेतातली ती करतात. तर हे 2-3 दिवसाच्या नंतरचा व्हिडिओ आहे. तर मी गेले होते शेतामध्ये, आमचं सगळं सरपण तोडून ठेवलं होतं. तर शेती काय दुसऱ्याला दिलेली करायला, त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, सगळे झाडं वगैरे मशीननी कट करून घेतले होते, आणि मग त्यांचंच ट्रॅक्टर घेऊन मी पण गेले होते थोडंसं त्यांना भरू लागायला, म्हणजे सरपण ट्रॅक्टरमध्ये. आम्ही सगळं सरपण वगैरे भरून घेतलं ट्रॅक्टरमध्ये. त्याच्यानंतर इथं आम्ही आमचे चुलत दीर आहेत, त्यांनाच आमची शेती दिलेली आहे. ह्या आंब्याच्या ते खालच्या साईडची शेती आमची नांगरलेली. तर हे आमच्या चुलत दिराची, त्यांनी आंब्याचा बाग लावलेला आहे. तर ट्रॅक्टर वगैरे मी भरू लागले थोडंसं सरपण, जेवढं म्हणजे उचलं अशा ह्याने. आणि एक माणूस पण लावलेला होता, ते पण आमच्या तिथलेच होते. तर कारण मोठे मोठे लाकडं उचलायला त्यांना लावलं होतं, आणि काय बारीक असेल मला उचलता येईल अशा ह्याने मी थोडंसं त्यांना मदत करायला गेले. तर आता ही नांगरलेली शेती आणि ट्रॅक्टर आहे ना, तो आमच्याच शेतामध्ये तिथं साईडला सरपण तोडून ठेवलं होतं सगळं. तर ते आम्ही पूर्ण भरून घेतलं, आणि आता ट्रॅक्टर इकडं घरी निघालेलं आहे. तर 6 वाजत आले, तर कारण आता 13 वगैरे झाला. त्याच्यानंतर मग थोडेसे घरातले पण कामं बाकी होते, बाकीचे कपडे वगैरे धुवून तर झाले होते, साफसफाई पण झाली होती, पण सरपण आणायचं बाकी होतं. हे शेत खूप लांब आहे, डोंगराच्या कडेला आहे, त्याच्यामुळं मग जायला पण इकडं कोण मागत नाही जास्त. पण आम्ही दुसऱ्याला करायला दिले, चुलत दिराला. तर ते काय करतात, मग बांधाच्या कडेचे उन्हाळा लागला की लाकडं वगैरे तोडून टाकतात. मग ते बरेच साठलेले होते. म्हणलं आता आपल्याला मुंबईला जायचे, तर मग हे सगळं सरपण आम्ही एका जागेवर गोळा करून घेऊन येणार होतो. तर तिथं बागामध्येच मी गेले, 1-2 कायऱ्या पण तोडल्या. त्यांनी कलमी आंबे लावलेले आहेत.
हे गेल्या वर्षी आंबे लावलेत, पण एवढ्या मोठ्या कैऱ्या येतात त्याला खूप, आणि गोड पण छान खूप येतात. कारण मी 2 आणल्या होत्या तोडून, तर खूप गोड लागले. आणि एका वर्षातच ह्याला पीक येतं. ह्या आंब्याला कलम करून दिलेले असतात रोपं मोठे मोठे, आणि वर्षभरामध्येच त्याला लगेचच कैऱ्या आल्या होत्या. तर आता ट्रॅक्टर पूर्ण भरले, त्यांनी बांधून वगैरे घेतले सोलाने, आणि आता इकडे येणार आहे. तोपर्यंत मी इकडं पुढं आले, आणि मग आता मी ह्याच ट्रॅक्टरमध्ये बसून घरी जाणार आहे. तर आता घरी गेल्याच्या नंतर सुद्धा मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आता इथं 6 वाजले तर, आणि सगळं सारपान गोळा करून आम्ही ट्रॅक्टरमध्ये भरून आता घरी नेल्याच्या नंतर अजून दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा थोडंसं सारपान आहे, ते पण घेऊन यायचं आहे. तर असंच कामं चालू होते. 13 झाल्याच्या नंतर सगळे आवराआवरी करायची होती, आणि मुंबईला पण जायचं होतं. त्याच्यामुळं म्हणलं आता चला, 1 महिना आम्हाला होऊन गेलेलं गावाला, आणि पोरं पण आले होते 10-12 दिवस, ते पण होते आमच्यापाशीच. तर मग 2-4 दिवस राहून म्हणलं आता जाऊया, थोडंसं इकडचं तिकडचं सगळं सामान वगैरे नीटनाटकं ठेवायला लागेल. कारण आता ज्यावेळेस सासरा गावाला होते, सासू गावाला होती, त्यावेळेस आम्हाला काय काळजी नव्हती. पण आता सगळं सामान किंवा घरातल्या वस्तू, शेतातल्या वस्तू सगळं नीटनाटकं करूनच जायला लागेल. तर ते होते तेव्हा अजिबात कुठली मला पण काळजी नव्हती, किंवा मिस्टरांना पण नव्हती. पण आता ते गेल्याच्या नंतर सासूबाईलासुद्धा आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहेत. तर त्या पण आजारीच असतात, त्याच्यामुळं त्यांना इथं ठेवून उपयोग नाही. कारण त्यांना पण स्वयंपाक वगैरे काय जास्त काय करता येत नाही. शेती तर दिली दुसऱ्याला करायला, पण एकटंच कसं राहणार गावाला, घरामध्ये करमणार नाही. त्याच्यामुळं मग त्यांना पण आम्ही आता घेऊन चाललेलो आहोत. तर आता ट्रॅक्टर इथं जवळ आले, मी जिथं उभं होते तिथं. तर ते आमचे चुलत दीर येतं, तर त्यांचंच ट्रॅक्टर आहे, आणि त्यांनाच आमची शेती करायला दिलेली आहे. तर हे सगळं सरपण आमचंच आहे. तर त्याच्यानंतर सरपण आणून घरी ठेवलं, आणि मग संध्याकाळी आम्हाला आमच्या आईला आणि वडिलांना भेटायला जायचं होतं. कारण हे सगळे कामं आवरूनच मुंबईला यायचं होतं. कारण आमचे वडील पण आजारी असतात, त्याच्यामुळं त्यांना पण भेटायला जायचं होतं. तर आम्ही इकडं आलो. तर आमच्या आईच्या गावातच यांचे मित्र राहतात, तर त्यांच्या घरी पण आलो. तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये त्यांना. तर त्यांच्या शेंगा तोडायचं काम चालू होतं, तर आम्हाला पण शेंगा दिल्या. मी पण थोड्याशा तोडू लागले, कारण बोलता बोलता म्हणलं बसण्यापेक्षा चला मी पण थोडीशी मदत करते तुम्हाला. तर इथं आम्ही दोघी मिळून शेंगा तोडायला लागलो. पार 6-7 वाजत आलते, आणि वडिलांना पण भेटायला जायचं होतं. चला मग परत भेटूयात.